संजय राऊत यांनी अजित पवारांबाबत सुद्धा भाष्य केलं आहे। आता उपमुख्यमंत्री पदाला पूर्ण विराम येईल, ते देखील आता बनणार नाही असं संजय राऊत म्हणाले। तर अजित पवार आतापर्यंत 5 ते 6 वेळा उपमुख्यमंत्री बनलेले आहेत आणि यानंतर याच्यावरच माझी गाडी थांबली आहे, मला मुख्यमंत्री बनायचं अशी इच्छा वारंवार अजित पवार बोलून दाखवतात। त्यावरून संजय राऊत यांनी टोला लगावलेला आहे। आता उपमुख्यमंत्री पदाला पूर्ण विराम येईल, ते सुद्धा तुम्ही बनणार नाही असं संजय राऊत म्हणाले। सरकार त्यांचा जाणार आहे, ते विधायक सुद्धा राहणार नाहीत, म्हणजे आमदार सुद्धा राहणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। अब 5वीं बार बनके वो उप मुख्यमंत्री पद को पूर्ण विराम आ जाए, वो भी नहीं बनेंगे। सरकार ही उनकी जा रही है ना, शायद वो विधायक भी नहीं रहेंगे। लेकिन जिस तरह से राजनीति ये लोग कर रहे हैं, जनता उनको सबक सिखाएगी। संजय राऊत नावाचा जो पोपट आहे तो असंख्य वर्षापासून बोलतोय की सरकार पडणार, पूर्णविराम मिळणार, हे सरकार 2 महिन्यात जाणार, मार्च मध्ये जाणार। कधीतरी त्याची भविष्यवाणी खरी झालेली आहे का? हा चौपाटीवर बसून जे ठगे असतात ना, जे झोळी घेऊन भविष्यवाणी बोलतात, असे पोपट वाजत असतात, त्याच्यातला हा ठग्या आहे, ठग्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।